कसं झालंय? अशा प्रकारे झालेली माझी तयारी आणि आता आजची कागद कशी मस्त दिसत होते. नमस्कार, मी विद्या, आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे अक्षय तृतीया. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच वैशाख महिन्यातील तृतीयाला अक्षय तृतीया हा सण आपण साजरे करतो, ज्याला अखाजी असे म्हटले जाते. अखाजी या सणाचे खानदेशात एक विविध महत्त्व आहे, ज्याचे आजच्या दिवशी सर्व स्त्रिया झोके वगैरे बांधून झोके वगैरे खेळतात. तसेच सासूरवाशीण ह्या माहेरी या सणासाठी जातात. घरोघरी आजच्या दिवशी पुरणपोळी, आमरस, सांजोरे असे गोड गोड छान पदार्थ बनवले जातात. तसेच हा सण पितरांच्या स्मृती जपणारा देखील आहे. आजच्या दिवशी आपल्या पूर्वजांना नैवेद्य वगैरे दाखवला जातो. तसेच मातीचा घट पाण्याने भरून म्हणजे अक्षय घट असे घरी मांडतात आणि त्याची पूजा करतात. त्याच्यावरती खरबूज सांजोरी ठेवायची प्रथा आहे. आणि हा सण आज आम्ही कसा साजरा करतो त्याचाच हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. गुड मॉर्निंग. तर सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण आजच्या या दिवसाची सुरुवात करूया. सकाळी सकाळी आईने पुरण करण्यासाठी कुकर लावलेला आहे आणि अशी काय रांगोळी काढते. चला तर तुम्हाला ते दाखवते. आणि हे बघा, इथे अश्वी अशी रांगोळी काढते. अश्विनी काय काढलंय? ओम काढलाय अश्विनी. आणि अश्वीला ओम जमलाय. पहिले अश्विनी स्वस्तिक काढली होती, ते चुकली होती, त्याच्यात ते सर्व रांगोळी इकडे तिने टाकली. आणि आता ही ओम काढलेला आहे, तर ओम तिला बऱ्यापैकी जमलेला आहे. हे बघ, याला असं करायचं, छान दिसतं मग. अशा आता अश्वी रांगोळी काढते, थोडी नाच पण करते आणि काढते पण आहे. तर आता अश्वीची रांगोळी झाल्यावर अश्वी काय करणार आहे तू मग रांगोळी झाल्यावर? बरं, ठीक आहे. चला, आता हे दोघींची सुरुवात अशी झालेली कामाची, आईंची आणि अश्वीची. आता मी माझ्या कामाची सुरुवात करते. तर भेटू आपण थोड्याच वेळात. आणि आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी माझ्या कामाला लागते. त्याच्यामध्ये मी आता ओट्स बनवत आहे आशिषांच्यासाठी ब्रेकफास्ट. आणि यानंतर आता पुढचे पण आमचे 2 दिवस आहे, त्याच्यामध्ये आम्ही कसं आशिष साजरे करतो ते सर्व दाखवते. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. तर आता जे हे ओट्स बनवायचे होते ते मला मसाला ओट्स बनवायचे होते. त्यासाठी मी कांदा, टमाटा, मिरची, कोथिंबीर सर्व बारीक चिरून घेतलं, फोडणी दिली. फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं, थोडासा पास्ता मसाला टाकला आणि तिखट हळद टाकले. आणि त्यानंतर मी ते ओट्स टाकले. आणि मी नेहमीच असे ओट्स करते, मला त्याची खास काही अशी स्पेशल रेसिपी माहीत नाही आहे. तुम्ही जर काही वेगळं पद्धतीने बनवत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता हे जे ओट्स आहे फक्त आशिष हेच आमच्या घरात खातात, बाकी कोणालाच आवडत नाही. तर त्यांच्याच पुरते थोडेफार ओट्स केले. आणि हे अशा प्रकारे हे ओट्स काही दिसत आहे. आणि मग काय, गरमागरम ओट्स मी आशिष यांना आणून दिलं. आणि जसं काय त्यांना समजलं मी शूट घेत आहे, तर त्यांनी बघा असं अँगल बर्डवाला लुक दिलं. आणि हे काय जोक्स पार्ट, त्यांची मजाक ही नेहमी चालू असते. त्यानंतर आता विद्युत सुद्धा उठला होता, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा चहा बिस्किट झालं. आणि अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे व्हिडिओची. पुढं काय काय होतं ते तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. आणि आता सगळ्यांचा चहा नाश्ता पाणी झालेला आहे. आणि मी आता लागलेला आहे परत माझ्या कामाला, म्हणजे जसं की झाडझूड, घराची झाडझूड, फरशा वगैरे सगळं पुसून नंतर आम्हाला अक्षय तृतीया पूजेची तयारी सुद्धा करायची आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. आणि आता माझी घराची झाडझूड तसेच फरशा वगैरे सगळं पुसून झालेलं आहे, म्हणजे पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. तसेच आश्वितीची सुद्धा आंघोळ झालेली आहे, आश्विती आणि विद्युतची. आणि त्यानंतर आता त्यांना जे लागत आहे ते म्हणजे मँगो. तर आता आज आखाजीला आंब्याचा रस करतात. आमचा आंब्याचा रस झालेला आहे आणि हे रस खात नाही म्हणून याच्यासोबत खास एक मँगो ठेवलेला आहे, ज्याला आता मी कट करून त्यांना देते. दोघांना पण पाहिजे का? मी दोघांना अर्धा अर्धा करून दिला. कसं आहे रे, कसं आहे स्मेल, कसं आहे? हां, चला मी हाफ हाफ करून देते तुम्हाला.
कसं आहे मँगो? बेस्ट आहे. मी पण. अरे वा, थँक्यू. चला आता यांचं मँगो खाणं चालू आहे. तिकडे तुम्हाला स्वयंपाकाची काय काय तयारी झाली. आईने बऱ्यापैकी स्वयंपाक केलेला आहे, तर मी जाऊन थोडीफार हेल्प करते. त्यानंतर मला सुद्धा माझे ड्रेस वगैरे चेंज करायचे आहे, म्हणजे साडी घालायची आहे. तर भेटूया आपण थोड्याच वेळात. आणि अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे आणि आता मी किचनमध्ये जाते. म्हणजे बऱ्यापैकी स्वयंपाक आईने केलेला आहे आणि मी किचनमध्ये सकाळपासून गेलीच नाही आहे. म्हणजे मी वरचे जे काम आहे तेच माझे चालू होते. तर आता मी किचनमध्ये जाऊन आईना थोडीफार मदत करते. त्यानंतर आम्ही घागरसुद्धा पुजणार आहे. तिथे ती कशी पुजतो ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवते. त्यासाठी स्टे ट्यून. तर आता मी किचनमध्ये आल्यावर स्वयंपाकामध्ये आईंच्या पुरणाची पोळी बनवणं चालू होतं. तर आईंचा सगळा स्वयंपाक झालेला आहे, त्याच्यामध्ये कटाची आमटी, वरण वगैरे. आणि आता पुरणाच्या पोळी आई बनवत आहे, तळण बाकी आहे. त्याच्यासाठी आता भजे बनवायचे आहेत. त्याच्यासाठी मी कांदा वगैरे चिरून ठेवत आहे आणि भज्यांचं पीठ भिजवत आहे. तसेच कुरडई, पापड, तळण जे आहे तेच फक्त आता बाकी आहे. स्वयंपाकामध्ये ऑलमोस्ट झालेला आहे. आणि आता स्वयंपाकामध्ये जसं की आईने सर्व स्वयंपाक केला, पोळ्या पण आईने बनवल्या. त्यानंतर मी हे भज्यांचं पीठ भिजवलं आणि आता मी पूजा मांडण्याची तयारी करत आहे. त्याच्यामध्ये मी आता आजोबांचा फोटो काढलेला आहे, पूजेचं कागद मांडायचे आहे आणि आखाडीच्यासाठी आम्ही असं हे धन पेरलं होतं, त्याचं ते धनसुद्धा इथे मांडायचं आहे. तर पूर्ण आमची इथली जी पूजा आहे ती कशी आम्ही मांडतो ते तुम्हाला दाखवतेच. आणि अशा प्रकारे आता ही पूजा मांडलेली आहे. आता बाकीची जी पूजा आहे ती पप्पा करणार आहे, पण मी फोटो वगैरे असं मांडून ठेवलेलं आहे. तर आता माझी सर्व पूजा मांडल्यानंतर म्हणजे फोटो, घागर, धन, रांगोळी तसंच पान हे सर्व मांडल्यानंतर आम्ही पप्पांना बोलवलं आहे. पप्पांकडून सर्व पूजा करून घेतली आहे. त्याच्याकडून आम्ही पहिले घागरमध्ये पाणी भरलं, त्यानंतर घागरीवरती खरपूस, सांजोरी, कुरडई, पापड ठेवलेले आहे. आणि जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आजचा हा जे दिवस आहे तो आपल्या पूर्वजांचा स्मृतीचा दिवस असतो. त्यामुळे आम्ही आता आघाडीसुद्धा आजच्या दिवशी टाकलेली आहे. म्हणजे नेहमीच आम्ही आजच्या दिवशी आघाडी टाकतो. तर अशा प्रकारे अक्षय तृतीया म्हणजेच आखाडीच्या दिवशी आमच्या जे पितरांचे आम्ही पूजन केलेले आहे. हां टाका 1 2 3 व्हेरी गुड. जय जय करा. नीट बस ना खाली, नीट बस. टाक टाक. झाले का 3 वेळेस? जय जय कर. मग हात जोडले, छान छान हात जोडले. जा बेटा बस. तर आता बाप्पांनी सर्व पूजा केल्यानंतर घागर थोडीशी तिरकी झाली होती, त्यामुळे मी ते सरळ करून घेतली. त्यानंतर आईने छान मोगऱ्यांचा फुलांचा हार केला होता, तो फोटोला घातला. आणि मोगऱ्याचा फुलांचा वास असा काही घरात येतो ना, तिथं तुम्हाला काय सांगू. नंतर मी सुद्धा आघाडीवरती तूप वगैरे सोडले आणि अशा प्रकारे ही आघाडी झालेली आहे. अशा प्रकारे आम्ही आज आखाडीची पूजा केली. त्यानंतर आमचे जेवणं वगैरे सुद्धा झाले. किचन ओटा सुद्धा असा छान क्लीन करून झाला. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो मी इथंच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.